आपला आवाज कोकण 24 तास। महाराष्ट्र राज्यातील सर्व कबड्डी असोसिएशनला CSR फंडामधून 10 लाखाची मदत करणार असल्याची घोषणा महाराष्ट्र राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी केले आहे। त्याचा अध्यक्ष झालो ते माझ्या असं लक्षात झालं की गल्ली बोळामध्ये कबड्डी खेळलं जातं। इव्हन माझ्या गावामध्ये देखील कबड्डीच्या टीम आहेत आणि या सगळ्या मुलांना जर आपण चांगलं प्रशिक्षण द्यायचं असेल तर चांगलं अंपायर्स तयार करायचे असतील तर कुठेतरी प्रत्येक जिल्ह्याची असोसिएशन ही आर्थिक सक्षम देखील होण्याची गरज आहे आणि ती सक्षम करण्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आज मी राज्याचा उद्योगमंत्री आहे। आज 26 वर्षातला पहिला कबड्डी दिन हा रत्नागिरीमध्ये बुवा साळवींच्या जन्मभूमीमध्ये होतोय। भाई मी तुम्हाला शब्द देतो की पुढच्या 60 दिवसामध्ये आपल्या 25 जिल्ह्याच्या कबड्डी असोसिएशनवर CSR मधनं किमान 10 लाख रुपये दिले जातील हा माझा आपल्याला शब्द आहे। कारण नुसती आपण सगळी चर्चा करायची आणि समोरची लोक ज्या पद्धतीनं आर्थिक राजकारण करून आपल्याला कडेलोट करण्याचा प्रयत्न करतायत त्यांना थांबवण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि त्याच दृष्टीने कदाचित तुमच्या सेक्रेटरींची मगाशी बैठक झाली। मी त्या बैठकीमध्ये नव्हतो पण माझी अदृश्य शक्ती कशी चालू असते बघा, कुठं काय चर्चा झाली काय झाली मला सगळं कळलं। पण भाई सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही आणि आपले तर खेळाडू गरिबीतनं मोठे झालेले खेळाडू आहेत, त्यांच्या मागं राजाश्रय नाही तर आर्थिक ताकद देखील उभं करण्याची जबाबदारी ही तुमची आमची सगळ्यांचीच आहे। आणि म्हणून भविष्यामध्ये काही टीम होत्या महिंद्रासारख्या ज्या महिंद्रांनी बंद केली, काही कंपन्यांनी बंद केली, भाई तुम्ही असेल मी असेल कीर्तिकर साहेब असतील आपले काही प्रमुख पदाधिकारी। पालकमंत्री तथा रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर उदय सामंत यांनी महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष माजी खासदार गजानन कार्तिककर, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, आमदार भाई जगताप, आमदार प्रमोद जठार, आमदार किरण सामंत आदींचा सत्कार केला। महाराष्ट्रातील चांगले राजकारणाचे एक क्रीडा चळवळीचे आश्रयपूर्वक स्वागत आहे। 15व्या यांचं या ठिकाणी स्वागत आहे। मी माननीय श्री उदय सामंत साहेब आपल्याला विनंती करतो आपले शुभहस्ते पुष्पगुच्छ आणि विशेष सन्मानिका शाल या स्वरूपामध्ये स्वागत करावं। याही कोकणच्या सुपुत्राचा एक विशेष सन्मान तुम्हाला सगळ्यांना सांगायला मला आवडेल। आदरणीय शेलार साहेब हे सुद्धा आमचे कोकणचे सुपुत्र, ही सगळी कोकणची फळी एकत्र आली तर एक चांगली म्हणजे मला वाटतं भाई जगतापचा वेळ सुद्धा आमच्या भाई जगताप विधानसभेमध्ये आपण विशेषतः विधान परिषदेमध्ये त्यांचे अभ्यासपूर्ण भाषणं बघितली। क्रीडात्मक आणि कामगार चळवळीचा एक अग्रणी नेता म्हणून त्यांच्याकडे आदरानं पाहिलं जातं। पक्ष राजकारण या पलीकडचा एक सर्वसमावेशक क्रीडा पुरस्कारता ते आश्रयदाता येण्याचा आमदार आता आमच्याच कोकणाचे दुसरे सुपुत्र रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष म्हणून मी श्री बाबू कांबळे सर सांस्कृतिक मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते हा सन्मान घडून गेले। एक मोठं व्यक्तिमत्व आणि या इकडे सन्मान करणं हे आमच्या आदरणीय साहेबांच्या मनाचं मोठेपण आहे। संघामध्ये खेळाडू पंच आयोजक ते आश्रय जाते अशा विविध स्तरांवरती सर्व समावेशक अष्टपैलू कामगिरी जीवन गौरव पुरस्काराचा क्रमांक शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे सुवर्णपदक विजेते करणारा सलग 5 वर्ष विद्यापीठ खेळाडू राष्ट्रीय कबड्डी असोसिएशन दिनकरच्या पहिल्या मानकरी यानात साहेब समोर महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या समितीने 26वा कबड्डी दिन कबड्डीचे जनक बुवा साळवी यांच्या जन्मभूमीत रत्नागिरी येथे मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला। या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी समाधान व्यक्त केले। भविष्यामध्ये काही कंपन्यांच्या MDना आपण बोलून घेऊ
आणि कंपल्सरी त्यांनी कबड्डीची एक टीम ही तयार केली पाहिजे आणि आमच्या कबड्डीपटूंना खेळवलं पाहिजे अशा पद्धतीची विनंती करू आणि त्याच्यामध्ये आपल्याला नक्की यश येईल. शेवटी हे करत असताना आपण IPL कडे बघून सगळ्या गोष्टी करतो. आज IPL कडे बघत असताना त्यांना स्पॉन्सर चांगले मिळतात, त्यांच्याकडे मोठमोठे क्रिकेटियर्स आहेत, त्यांच्याकडे मोठमोठे सेलिब्रिटीज आहेत. मला असं वाटतं की तो खेळ क्रिकेट आहे, त्याचे व्ह्युअर्स बाईने मी आपल्याला सांगितले आहेत. आज कबड्डीचे देखील प्रेक्षक वर्ग हा फार मोठ्या पद्धतीनं आहे, परंतु आपण हे व्यवस्थित जर चॅनलाइज केलं, आपण व्यवस्थित सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं तर कधी कोर्टात पण जायची वेळ येणार नाही. आज कधी कधी हे माझा अनुभव बाई तुम्हाला सांगतो. एक 3-4 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, सचिनजी बरोबर ना? किती वर्षापूर्वी? 3 वर्षापूर्वी. 3 वर्षापूर्वी एक तुमची काहीतरी फॉर्म भरायची तारीख होती, असोसिएशनची फॉर्म भरायची तारीख होती. आजही आठवतं ती 29 तारीख होती आणि माझ्या सर्व कबड्डी असोसिएशनच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी 29 तारखेला माझा फॉर्म पाठवून दिला. तो जमा झाला 31 तारखेला आणि मग मला सांगण्यात आलं की तुमचा फॉर्म डिस्क्वालिफाय झाला कारण तुम्ही 29ला फॉर्मच भरला नाही. त्याच्यामुळे असं देखील होतं, याचा अनुभव मला आला, तुम्हाला पण आला. मग असा आता परत अनुभव येणार नाही याची तजवीज भविष्यात आपल्याला करावी लागेल आणि ती करणं गरजेचं आहे. कारण अशामुळं कबड्डीवर प्रेम करणाऱ्या लोकांवर अन्याय होतोय आणि कबड्डी पुढे नेणाऱ्या लोकांवर अन्याय होतोय. आज असोसिएशन चालवत असतात. दीप प्रज्वलित करून कबड्डी दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी व्यासपीठावर अनेक मान्यवर तसेच कबड्डी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आणि रत्नागिरीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवर राजकारण्यांनी आणि डोळा सजत त्यांच्या दृष्टीनं आपल्या अर्थात हा खेळाचाच भाग होता आणि मग आपल्याला आठवत असेल हाफ टाईम नंतर शैलेश परत खेळला. ह्याचा समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू, आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो, आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान, आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.